महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात नौका विहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी पर्यटकांची तुंबड गर्दी होते। परंतु शुक्रवारी दिनांक 26 तारखेला एक कुटुंब महाबळेश्वरला फिरण्यास आले होते। या दरम्यान कुटुंबातील बहीण भाऊ घोड्यावरून रपेट मारत असताना घोडा अनियंत्रित झाला आणि घोड्यावरून पडून बहीण भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। महाबळेश्वरमध्ये एप्रिल-मे हंगामास प्रारंभ झाला असून लाखो पर्यटक महाबळेश्वरला येत आहेत। दिवसभर पॉइंट भ्रमंती करून सायंकाळी पर्यटक वेण्णा लेक येथे नौका विहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी येतात। दरम्यान कुटुंबातील बहीण भाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला आणि त्यावरून पडून बहीण भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। याबाबत जाब विचारला असता घोडेस्वाराने अर्वाच्य भाषेत पर्यटकास शिवीगाळ केली। महाबळेश्वरमध्ये घोडेस्वारांना ड्रेस कोड आहे, परंतु कुणीही युनिफॉर्म घालत नाही। घोडेवाले व पर्यटक यांच्यात सतत वादही होत असतात। घोडेवाले पर्यटकांना घोड्यावर बसवून सोडून देतात। अशा वेळी घोडा अनियंत्रित होतो आणि मग अपघात घडतात। जखमी पर्यटकांची कोणीही साधी दखल घेत नाही। अपघाताचे हे प्रमाण वाढले असून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। पालिका आणि पोलीस प्रशासन या घटनेची दखल घेत नसल्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे। महाबळेश्वर शहर परिसरात 150 घोडे असून घोडेस्वारी करतेवेळी हेल्मेट सक्तीचे करावे अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे।